महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 11वा उमेदवार रिंगणात नसल्याने आणि अपक्ष उमेदवारांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडेल. भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव या 6 जणांना संधी मिळाली आहे. शिंदे गटाकडून नीलम गोरे आणि बच्चू कडू तर अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून 12 मे रोजी निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं असून शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारीही देण्यात आली आहे. झेंडा बदलला तरी अजेंडा तोच असून केवळ पदासाठी नाही तर शेतकरी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांसाठी हा निर्णय घेतलाय असं कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कडूंचे स्वागत करताना त्यांच्या आक्रमक कार्यपद्धतीचं कौतुक केलं आणि हा प्रवेश सर्वसामान्यांच्या हितासाठी महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. श्री नृसिंह जयंतीच्या मंगल पर्वावर श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर भगवान श्री नृसिंहांचा भव्य अवतार साकारण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार अभिजित धोंडफले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कलाकुसरीने ही विलोभनीय सजावट पूर्ण केली. माऊलींच्या गाभाऱ्यात साकारलेले हे रौद्र आणि दैवी रूप पाहण्यासाठी वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भक्ती आणि कलेचा हा अनोखा संगम पाहून भक्त भारावून गेले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडने इराण विरुद्ध लष्करी कारवाईची रणनीती आखली असून आता केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. या नियोजित कारवाईमध्ये इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मर्यादित पण अत्यंत प्रभावी हल्ले करणं, होर्मुझची सामुद्रीधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली करणं आणि इराणचा युरेनियम साठा सुरक्षित करणं यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी इराणवरील सागरी नाकेबंदीचे समर्थन करत लष्करी कारवाईचे संकेत दिलेत. दुसरीकडे इराण आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमावर तडजोड करण्यास तयार नसल्याने दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून युद्धाची शक्यता वाढली आहे. EPS 95 अंतर्गत मिळणाऱ्या किमान 1,000 रुपये पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार केंद्र सरकार करत असून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक कामगार संघटनांनी ही पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे. सोबतच EPFO खातेधारकांसाठी 8.25% व्याजदर लवकरच खात्यात जमा होणार असून वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळताच ही प्रक्रिया पूर्ण होईल. विशेष म्हणजे आता ATMद्वारेही EPFचे पैसे काढता येणार असून त्यासाठीची तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. तसेच जुने आणि निष्क्रिय PF खाते शोधण्यासाठी सरकार लवकरच प्राप्ती पोर्टल लॉन्च करणार आहे. ओबेन इलेक्ट्रिकने आपली नवी दमदार इलेक्ट्रिक बाईक रोर इवो भारतीय बाजारात लॉन्च केली असून पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी याची किंमत 99,999 रुपये एक्स शोरूम निश्चित करण्यात आली आहे. या बाईकमध्ये प्रगत AI स्मार्ट IQ तंत्रज्ञान असून ते रायडिंग पॅटर्ननुसार रेंज 15% वाढवतं. अवघ्या 3 सेकंदात 40 किलोमीटर वेग पकडणारी ही बाईक 180 किलोमीटरची रेंज देते. विशेष म्हणजे कंपनीने बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी दिली असून 90 मिनिटात बाईक 80% चार्ज होते. सुरक्षिततेसाठी यात फॉल अलर्ट आणि इमर्जन्सी असिस्ट असे फीचर्सही देण्यात आले आहेत. OnePlusने भारतीय बाजारपेठेत आपलं शक्तिशाली OnePlus Pad 4 टॅबलेट लॉन्च केलं असून याची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये. 13.2 इंचाचा 3.4K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट असलेला हा टॅबलेट लॅपटॉपला तगडी टक्कर देणार आहे. यामध्ये 13,380 mAhची बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात AI रायटर, AI समरी आणि ट्रान्सलेट यांसारखे प्रगत AI फीचर्स मिळतात. 5 मे पासून हा टॅबलेट ड्यून आणि सेज मिस्ट या आकर्षक रंगांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. जागतिक तणाव आणि मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय रुपयाने आज 30 एप्रिल रोजी डॉलरच्या तुलनेत 95.20 ची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. ऊर्जा संकट आणि विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला असून आगामी काळात तो 98 पर्यंत घसरण्याची भीती वर्तवण्यात येते. या घसरणीमुळे कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयात वस्तू महागणार असून सामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परकीय चलन साठ्यावरील वाढत्या दबावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती दिवंगत संजय कपूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादात दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिलाय. संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांना संपत्ती खर्च करण्यास किंवा हस्तांतरित करण्यास न्यायालयाने मनाई केली असून हा करिश्माच्या मुलांसाठी मोठा विजय मानला जातोय. मृत्यूपत्रात अनेक मौल्यवान वस्तू आणि मालमत्तांची माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जोपर्यंत मृत्यूपत्राची सत्यता सिद्ध होत नाही तोपर्यंत मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत. IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग एका खळबळजनक वादात अडकलाय. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारतात सिगारेटवर पूर्णपणे बंदी असल्याने या प्रकरणाला गंभीर कायदेशीर स्वरूप आलंय. सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 नुसार पहिल्यांदा हा गुन्हा केल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. आता BCCI आणि IPL प्रशासनाने कडक पावलं उचलत परागच्या मॅच फीच्या 25% रक्कम दंड म्हणून कापली आहे. तसेच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आलाय. या घटनेमुळे खेळाडूंच्या शिस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.